मिरजेचा मानाचा आमदार केसरी ठरला पैलवान सिकंदर शेख. पंजाबच्या भूपेंदर सिंहचा केला पराभव. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान. मिरज विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुख भैया जमादार यांनी मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात आमदार केसरी या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले होते. या कुस्ती मैदानात अनेक दिग्गज मल्लांनी आपली हजेरी लावली होती. मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 4 वाजल्यापासून छोट्या पैलवानांपासून ते मोठ्या पैलवानांपर्यंत कुस्त्या झाल्या. डोळ्याचे पारणे फिटावे अशा कुस्त्या मैदानात पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांनी तर क्रीडांगण तुडुंब भरले होते. मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध मल्ल पैलवान सिकंदर शेख आणि इराणचा पैलवान इरफान यांच्यात क्रमांक 1 ची लढत होती. पण काही कारणास्तव इराणचा पैलवान इरफान हा येऊ शकला नाही, तर त्या बदल्यात पंजाबचा पैलवान भूपेंदर सिंह हा मिरजेत आला होता. अत्यंत रोमहर्षक असा डाव दोन्ही पैलवानांनी टाकला. प्रेक्षकांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती. दोन्ही पैलवानांनी एकमेकांचे डाव पलटवले. अखेर पैलवान सिकंदर शेख याने एकच्या डावावर प्रेक्षणीय कुस्ती करत विजय मिळवला. याला पंच पैलवान रवींद्र पाटील यांनी विजय घोषित केले. पैलवान सिकंदर शेख याने हा अंतिम सामना जिंकताच प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष करत सिकंदर शेख आणि आयोजक फारुखभाई जमादार यांना खांद्यावर घेत मैदानात जल्लोष केला. तर पैलवान सिकंदर शेख या मिरजेच्या मानाच्या आमदार केसरीचा मानकरी ठरला. या कुस्ती सोहळ्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, पद्मश्री डॉ. अशोकाबा खाडे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटे, सौ सुमनताई खाडे, युवा नेते सुशांतदादा खाडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, महिला बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, नगरसेवक निरंजन आवटे, संदीप आवटे, उमेश हारगे, नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, विठ्ठल खोत, माजी महापौर संगीता खोत, करण जामदार, संजय मेंढे, बिल्किस बुजुर्ग, फिरोजभाई जमादार, बाबासाहेब आळतेकर, योगेंद्र थोरात यांच्यासह विविध मान्यवरांची आज फारुखभाई असतील, बागडेसाहेब असतील, हारगे असतील, अशा भरपूर कार्यकर्त्यांनी कुस्त्याचं नियोजन मैदान घ्यायचं ठरलं. आणि मला अभिमान वाटतो की मैदान ठरलं, पॉम्पलेट छापल्या आणि मग मला ह्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान असं घेतोय. मला आश्चर्य वाटलं. त्याच्या अगोदर मला विचारलं नाही काय नाही आणि मैदान घेतलं तर असं मैदान घ्यायचं म्हणजे थोडंसं रिस्पॉन्स करतो आपण आणि तसं मॅनेजमेंट पण लागते. त्यामुळे आम्ही करतो. परत सगळे कार्यकर्ते आणखी त्याला जोडले आणि जोडून हे असं भव्य दिव्य मैदान, हे पहिल्या वेळी मिरजेच्या मतदारसंघात आपल्या पहिलं मैदान होते. असं मैदान जिल्ह्यात झालेलं नाही. असं मैदान हे इथं होते आता हे. आणि मला अभिमान वाटतो माझ्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज एवढी जनता इथं उत्सुकतेनं आणि मातबर पैलवान सिकंदर शेख सारखे पैलवान इथं उपलब्ध झाले. बाडगी मॅडम सगळे इथं पैलवान उपस्थित झाले आणि असे मोठे जे नॅशनल खेळणारे पैलवान आहेत ते इथं उपस्थित झाले. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, आमच्या ह्या कार्यकर्त्यांचं, नियोजकांचं मी धन्यवाद देतो. त्यांचे मी आभार मानतो. अशी मैदान प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत. मातीतला खेळ चालू झाला पाहिजे आणि मातीतला खेळ चालू होऊन पैलवानांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना तंदुरुस्त बनण्यासाठी हे मैदानं झाली तर ते तंदुरुस्त बनतील, कुस्त्या खेळतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तो प्रयत्न करायचा आहे. हा एक प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे. निश्चितच माझं धाडस नव्हतं कुस्त्या लावायचं, कुस्त्या करायचं. बऱ्याच वेळा वाढदिवसानंतर माझे प्रस्ताव आहे की आपण कुस्त्याचे मैदान घेऊया, कुस्त्याचे मैदान घेऊया. पण फारुखभाईनं जोरात पुढाकार घेतला आणि फारुखभाईने हे सुंदर असं मैदान इथं उपलब्ध केलं. त्याबद्दल फारुखभाई आणि त्यांच्या सर्व टीमला माझा धन्यवाद. जे पैलवान इथं आलेले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच अशी मैदानं प्रत्येक ठिकाणी व्हावीत आणि आम्ही मैदान करत राहू हे आम्ही तुम्हाला गॅरंटी. बिबट्या हात वरती कर. मिरजेचा एक सत्तर हिरा कोरे ताडी हिरा सोहळा बघत असताना संजय कोटकर जगावी पैलवान जगावा त्या मातेबरोबर तुझी मातेची आई जगावी हे माझ्या भाऊचं वाक्य मला फार भावलं. सर्वांना शुभेच्छा. अशफाक तांबोळे.